प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 10 नोव्हेंबरच्या महा एपिसोड भाग 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। आरती निघून गेलेली असते, पण जाताना आरती हे सांगून गेलेली असते की सावनीने मला हे सगळं सांगितलं आणि त्यामुळे सागर खूप चिडलेला असतो आणि ही बाई आयुष्यात कधीही सुधारणार नाही। आपल्या घरामध्ये काहीही चांगलं होत असेल ना तर हिला बघवतच नाहीये। हिला या सगळ्यामध्ये नेहमी काहीतरी खो घालायचा असतो। पण मला एक गोष्ट कळत नाहीये, हिला समजलं कसं की आपण काय ॲक्शन घेणार आहोत। आपल्या घरातली गोष्ट हिच्यापर्यंत पोहोचलीच कशी। आपण आरतीला जाऊन भेटणार, लकीसाठी लग्नाची मागणी घालणार, हे हिला समजलं कसं। हिला कुणी सांगितलं? यावरती मुक्ता सांगते, मला नाही वाटत की तिला कुणी हे सांगितलेलं असेल। कदाचित ही सिच्युएशन आल्यावरती आपण काय ॲक्शन घेऊ शकतो हे तिने विचार केला असेल आणि त्याआधीच तिने ती मोह घेतली असेल। असं म्हटल्यावरती सागर म्हणतो, नाही, या सगळ्यामध्ये तिला आता अजिबात माफी मिळणार नाही आणि या घरात ती अजिबात राहणार नाही। असं म्हणत इकडे आता सागर बोलत असताना तिकडे आदित्य येतो। आता आदित्य समोर आल्यामुळे मग मात्र आता कोणालाच काही बोलता येत नाही आणि मम्मा कुठे आहे असं आदित्य विचारायला लागतो। मुक्ता आंटी, मम्मा कुठे आहे असं आदित्य विचारत असताना आता त्याला काय उत्तर द्यायचं हे सगळ्यांनाच खूप मोठा प्रश्न पडलेला असतो आणि कोणाकडेही याचं उत्तर नसतं। मुक्ता काहीतरी उत्तर देऊन आदित्यला शांत करण्याचा प्रयत्न करणार असते, तोपर्यंत तो इंद्राकडे जातो आणि आजी, इंद्राजी, आई कुठे आहे, मम्मा कुठे आहे असं म्हणत तो विचारायला लागतो। पण त्यावरती मुक्ता काहीतरी उत्तर देणार तितक्यात इकडे खूप मोठे गोंधळ होतो, ते म्हणजे दाराची बेल वाजते। बेल वाजल्यावरती स्वाती आता दार उघडण्यासाठी जाते। स्वाती दार उघडणार, पण तितक्यात सगळे पत्रकार धडधड करत आतमध्ये एंटर करतात। म्हणजे काही बोलायला अवधी न देता पत्रकार घरामध्ये घुसलेले असतात। स्वाती म्हणते, मी दार उघडलं आणि त्यांच्याशी काही बोलणार तर ते मी ऐकलंच नाही दादूस, आणि ते डायरेक्ट आत आले। यावरती सागर म्हणतो, आता काय नवीन आहे तुमचं? यावरती पत्रकार म्हणतात, काही नाही, सावनी मॅडम कुठे आहेत? असं म्हटल्यावरती आता सागरला कळत नाही की हे पत्रकार का आलेत, सावनीने बोलत परत हिचा काही तमाशा आहे की काय असा विचार करत आता तो सांगतो, हे बघा, सावनी आणि आमचा काहीही संबंध नाहीये। तुम्ही सावनीला भेटायला, सावनीचं काही बघायला इकडे येत जाऊ नका असं म्हणत सागर त्या पत्रकारांना जाण्यासाठी सांगत असतो। पण ते पत्रकार सांगतात, नाही, आम्हाला सावनी मॅडमना भेटायचंच आहे। सावनी मॅडमचा बाईट घेतल्याशिवाय आम्ही काही जाणार नाही असं म्हणत ते पत्रकार हट्टाला पेटतात। इकडे सागर चिडलेला असतो आणि तुम्हाला सांगितलं ना, कोळी कुटुंबाचा आणि त्या सावनीचा काहीही तिळमात्र संबंध नाहीये। तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघा बरं, मला या विषयावरती फार काही बोलायचं नाहीये असं म्हणत सागर त्या पत्रकारांना जाण्यासाठी सांगत असतो। त्यावरती मुक्ता म्हणते, सागर 1 मिनिट, आणि आता इकडे ऑलरेडी मुक्ताने आतमध्ये पाठवून दिलेलं असतं याला, म्हणजे आता आदित्यला ती सांगते, बाळा आत जा, लकी याला आत घेऊन जा। मग आता आदित्य आणि लकी हे दोघं जण आत निघून जातात। म्हणजे आता इकडे सगळ्यांच्या समोर जो तमाशा होईल तो आदित्यला पाहायला लागू नये, त्याच्या बालमनावरती परिणाम होऊ नये यासाठी मुक्ताने आदित्यला लकी सोबत आत पाठवलेलं असतं। त्यानंतर आता इकडे मुक्ता म्हणते, सागर काहीतरी गोंधळ आहे, यांना इकडे बोलवले कोणी पत्रकारांना? सागर म्हणतो, कोण बोलवणार? नाटकी सावनीशिवाय हे सगळं करणार कोण? आणि पुन्हा सागर त्या पत्रकारांना तिकडून जायला सांगत असतो, कारण आमचा आणि सावनीचा संबंध नाही हे तो बोलत असतो। पण पत्रकार काही ऐकायला तयार नसतात। पत्रकार सांगायला लागतात, आम्हाला एक बाईट हवाय, फक्त एक बाईट हवाय। सागर म्हणतो, या इकडे। तेवढ्याच सावनी आता वेश बदलून आलेली असते। तो रोजचा मेकअप, ते स्ट्रेटनिंग केलेले केस, तो त्या भरजरी साड्या आणि आता रंगवलेलं तोंड, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सावनी एकदम बदललेली असते। साधा कॉटनचा ड्रेस, न तोंडाला मेकअप, केसाचा एक आता पोनी बांधलेला असतो आणि एकदम मेकअप शिवाय सावनी म्हणजे आपल्याला ओळखूच येत नसते। दरवेळेला मेकअपमध्ये लडबडलेली सावनी आणि आत्ता ही सावनी ही एकच का याच्यावरती विश्वास ठेवणं पण कठीण होईल इतका सावनीमध्ये बदल झालेला असतो। सावनी म्हणते, हो, मी तुम्हाला बोलवलेलं आहे असं म्हटल्यावरती पत्रकार लगेच सावनीकडे वळतात। सावनीचं बदललेलं रूप बघून पत्रकारच काय पण या सगळ्या कोळी कुटुंबाला पण धक्का बसतो। आता हिच्या मनात तरी नक्की काय आहे? आता या सगळ्यामध्ये हिला काय नक्की ॲक्शन करायची आहे हे कोणालाच कळत नाही।
आणि त्यानंतर पत्रकार म्हणतात, सावनी मॅडम तुम्ही आम्हाला इकडे का बोलवलेत, काय सांगायचंय तुम्हाला, आणि तुमची ही अशी अवस्था कोणी केलेली आहे, कोळी कुटुंबाने तुमची ही अवस्था केली का, असं म्हणत डायरेक्ट इकडे आता कोळी कुटुंबावरती आरोप केला जातो. सागर चिडत असतो, पण मुक्ता त्याला आपापल्या परीने शांत करत असते. त्यावरती सावनी सांगत असते, नाही, कोळी कुटुंबाने आत्तापर्यंत माझ्यासोबत कधीच काही चुकीचं केलेलं नाही आहे. चूक कोणाची असेल ना तर ती माझी आहे, कारण मी कोळी कुटुंबाला खूप त्रास दिलेला आहे. आत्तापर्यंत मी कोळी कुटुंबाच्या कधीच भल्याचा विचार केला नाही. इतकंच कशाला, पण कोळी कुटुंबाला त्रास देण्याची एकही संधी सोडली नाही. त्यांनी मला प्रत्येक वेळेला संधी दिली, मला प्रत्येक वेळेला समजून घेतलं, पण मी मात्र दर वेळेला या सगळ्यामध्ये त्यांना कसा त्रास होईल याचाच उपयोग केला आणि याचाच वापर केला. त्यांनी अनेक संध्या दिल्या, पण त्या संध्यांना मी कधीही संधी मानलीच नाही. उलट कुरघोडी केली, त्यांच्यावरतीच कुरघोडी करत त्यांना त्रास दिला. किती काय काय नसेल केलं, पण आज तर मी हद्द करून टाकली. मी त्यांच्या तिजोरीतले पैसे सुद्धा चोरले आणि खरंच या सगळ्याचा मला खूप 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 पश्चाताप आहे आणि या सगळ्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची माफी मागायला आलेली आहे आणि मला ही जाहीररित्या कोळी कुटुंबाची मीडियाच्या समोर माफी मागायची आहे. मी आत्तापर्यंत जे काही केलं ते सगळ्या माझ्या चुका आहेत आणि त्या चुका सुधारण्याची मला एक संधी द्यावी, या कारणासाठी मी कोळी कुटुंबाच्या समोर हात जोडते आहे. असं म्हणत इकडे आता सावनीची नाटकं सुरू होतात. इकडे आता सागर आणि मुक्ता एकमेकांचा हात हातात धरून उभे असतात आणि ह्या सावनीची नाटकं संपणार तरी कधी आणि ही सावनी या सगळ्यामध्ये आपल्याला सोडणार तरी कधी, असा दोघं विचार करत असतात. तोपर्यंत सावनी आता रडत असते. पत्रकारांना सांगते की मला फक्त इतकंच सांगायचं होतं, मला सगळ्यांच्या समोर जाहीर माफी मागायची होती, म्हणून मी तुम्हाला बोलवलेलं आहे, तुम्ही येऊ शकता. पत्रकार निघून गेल्यावरती सावनी आता मुक्ताच्या पायाशी येते आणि मुक्ता, खरंच मी चुकले, मला माफ कर ग. माझ्याकडून अशा अनेक चुका घडल्यात की ज्याची माफी मागायला सुद्धा मला लाज वाटती आहे, पण तरी सुद्धा मी तुझे पाय पकडते आणि तुझी माफी मागते. सागर म्हणतो, भास्कर तुझी नाटकं आम्हाला काय माहीत नाही आहेत का? तू आत्तापर्यंत किती गोष्टी करायला लागलीस, किती गोष्टी केल्यास, हे काही आम्हाला माहीत नाही आहे का? बाद झाली तुझी नाटकं. यावरती मुक्ता म्हणते, सावनी खरंच बास करा नाटकं, तुमच्या या नाटकांना आम्ही कोणीही भुलणार नाही आहोत. यावरती सावनी म्हणते, ऐक ना मुक्ता. यावरती सागर म्हणतो, अगं तुला एवढंच वाटत होतं ना, तर आता पण लकीची गोष्ट जाऊन का सांगितलीस? सावनी म्हणते, मी तेच सांगते ना, माझी खरंच चूक झालेली आहे, मी खूप मोठी चूक केले आणि या सगळ्यासाठी तुम्ही मला माफ करा. पण सागर, इंद्रा, स्वाती कुणी आता इकडे माफ करण्यासाठी किंवा तिच्याकडे साधं ढुंकून पाहण्यासाठी सुद्धा तयार नसतं आणि आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जा, असं तिला सागर सांगतो. त्यावरती इंद्रा सांगायला लागते, बाद झाली तुझी नाटकं, बाद झाली. या सगळ्यामध्ये आत्तापर्यंत आम्हाला जो त्रास दिलास ना, तो त्रास आम्ही सहन केला. आत्ता तर घरामध्ये चोरी करण्यापर्यंत तुझी मजल गेली आणि त्यानंतर लकीचं लग्न मोडण्यापर्यंत मजल गेली. अगं आत्ता जर तुला शहाणपण आले होतं तर लकीचं लग्न मोडण्यासाठी का गेलीस तू? असं म्हणत इंद्रा, इकडे स्वाती, सगळेच जण तिच्यावरती तुटून पडतात. मुक्ता म्हणते, सागर ऐका ना. यावरती सागर म्हणतो, मुक्ता तुम्ही हिच्या या अशा कपटीपणाला भुलू नका. वेश बदलला म्हणून आतला माणूस काही बदलत नसतो. ही जे काही करते ना, या सगळ्यामध्ये ही नाटक करते आहे. यावरती मुक्ता म्हणते, सावनी अहो तुम्हाला खरंच इतका पश्चाताप झाला होता तरी सुद्धा लकीच्या बाबतीत असं का वागलात? यावरती सावनी म्हणते, तेच तर मी सांगते ना, मी खूप चुकले, माझ्याकडून इतकी मोठी चूक झाली ना की खरंच मला अक्षम्य गुन्हा आहे माझा हा, पण एकदा मला संधी द्या, मी सुधारलेली आहे. यावरती इंद्रा येते आणि ती म्हणते, संधी आणि तुला? अगं तुझ्यासारखी नागिण आहे ना, तुझ्यासारखी नागिण या सगळ्यामध्ये कधीही सुधारू शकत नाही. तू वेश बदलला असलास ना तरी तुझ्या आतली नागिण तशीच्या तशीच आहे. सावनी म्हणते, ऐका ना, एकदा माझ्यावरती विश्वास ठेवा. असं म्हणत सावनी सगळ्यांना विनवण्या करत असते, सगळ्यांना आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करत असते. पण या वेळेला कोळी कुटुंबाचं कुणीच माणूस तिच्या या नाटकांना भुलायला तयार नसतं. सावनी हात जोडून माफी मागत असते, पाया पडत असते, मुक्ताला विनवणी करत असते, पण या वेळेला कोणीही तिच्या पाठीशी उभं राहत नसतं. त्याचमुळे आता सागर सांगतो, चल
निघ इथून, इथून निघायचं आहे. तुझं तोंड सुद्धा बघण्याची मला इच्छा नाहीये, कारण या घरामध्ये तुझ्यासारख्या बाईला थारा नाही. इंद्रा म्हणते चल निघ इथून. यावरती सावनी म्हणते तुम्ही कोणीच मला माफ करणार नाही आहेत का? तुम्ही मला माफ करणार नसाल तर मी निघून जाईन इथून, कारण कारण आता आता या घराशी माझा काय संबंध राहिलाय, असं म्हणत सावनी नाटक करायला लागते आणि आता तिकडून निघून जायला निघते. सगळेच जण सावनीला त्या घराबाहेर काढतात. मग आपलं बॅगमध्ये सामान भरून जे उरले सुरले ते सामान घेऊन सावनी आता जिन्याखाली उतरत असते. सावनी जिना उतरते आणि त्याच वेळेला आदित्य लिफ्टमध्ये एंटर करतो. ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला घडतात, त्यामुळे सावनी बाहेर पडले हे आदित्यला कळत नाही आणि आदित्य वरती चाललाय हे सावनीला कळत नाही, आणि त्यामुळे सावनी आता खाली एंट्री करते आणि त्याच वेळेला आदित्य वरती येतो. आदित्य आणि सई दोघं जण वरती येतात आणि सगळ्यांनाच धक्का बसतो. म्हणजे जस्ट सावनी बाहेर गेली आणि आदित्य वरती आला. आदित्यने सावनीला पाहिलं असेल का? सगळ्यांना जरा टेन्शन येतं आणि आदित्यने जर का सावनीला पाहिलं असेल तर मात्र या सगळ्यामध्ये आता तो काही विचारत का नाही आहे हे सुद्धा सगळ्यांना जाणवायला लागतं. त्यावरती आता आदित्य येतो आणि त्यावरती मुक्ता म्हणते आदी बाळा. आधी आता सईसोबत खाली खेळाच्या गप्पा टप्पा मारत असतो. खेळताना काय घडलं, कोण काय बोललं, कोणासोबत कशी भांडणं झाली हे सगळं त्यांचं चालू असताना इकडे इंद्रा म्हणते काय ग मुक्ता, ह्याने पाहिलं असेल का? म्हणजे आत्ताच तर सावनी खाली गेली ना, तर ह्याने सावनीला पाहिलं असेल का? यावरती मुक्ता म्हणते एकंदर त्याच्या वागण्यावरून मला नाही वाटत आहे की त्याने सावनीला पाहिलंय. मला असं वाटते थोडक्यात चुकामुक झालेली दिसते. त्यावरती मग मात्र इकडे सावनी म्हणते चला चला. इकडे आता मुक्ता सांगते चला लवकर चला, चीज पराठा कोण खाणार आहे? यावरती आदित्य म्हणतो चीज पराठा तो तर माझा फेवरेट आहे, पण हा पराठा कुणी बनवलाय मुक्ता आंटी? तू बनवलायस की मम्माने बनवलाय? आणि मम्मा कुठे आहे? चीज पराठा बनवती आहे का? असं म्हटल्यावरती आता आदित्य खूप प्रश्न विचारायला लागतो. आदित्यच्या प्रश्नांना उत्तर देणं मुक्ताला खूप कठीण असतं. मुक्ता म्हणते काय आहे तुमचं? आत्ता तुम्ही खेळून आलात ना, आत्ता खेळून आलात आणि खायचंय आणि कसले प्रश्न विचारत बसलेत? जा बरं छानपैकी हातपाय धुवून घ्या आणि आता पटकन चीज पराठा खायला या. असं म्हणत मुक्ता इकडे त्यांना हातपाय धुवायला पाठवते आणि सावनीचा विषय परस्पर टाळते. इंद्रा म्हणते काय ग, मग आता ही सावनी खाली येताना बघितला नाही आदित्यने, पण आदित्य विचारेल ना तिच्याबद्दल, मग आपण काय सांगायचं आहे? मुक्ता म्हणते मला पण तेच काही कळत नाहीये. मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये ना आता आपण आदित्यला जी काही गोष्ट आहे ती खरी सांगायला पाहिजे, कारण आपण किती दिवस त्याच्यापासून असं हे खोटं लपवून ठेवणार आहोत. मला नाही वाटत की हे खोटं जास्त दिवस आपल्याला टिकवता येईल. त्यामुळे या सगळ्यामध्ये मला वाटतंय की आपण तिला सगळं सत्य सांगून टाकूया का? असं म्हणत मुक्ता आता आदित्यला सगळं सत्य सांगण्याचा विचार करत असते. तोपर्यंत सावनी इकडे आता खाली येते आणि सावनी विचार करते की कुठेही जाणार नाही. मी या कोळी कुटुंबाला त्रास देण्यासाठी या बेंचवरतीच बसून राहणार आहे. म्हणजे येणारे जाणारे बघतील, येणारे जाणारे विचारतील आणि कोळी कुटुंबाची बदनामी होईल. आता सावनीचा हाच सगळा प्लॅन असतो. मग सावनी तिथे उन्हामध्ये बेंचवरती बसते. बसल्यावरती विचार करत असते सावनी काय आयुष्य तू जगलीस आणि या आयुष्य जगून आता काय तुझी अवस्था आली की एका सोसायटीच्या बाहेरच्या बेंचवरती तुला बसायला लागते. हातामध्ये एक बॅग घ्यायची आणि आता त्याच्यामध्ये भरलेलं आपलं सगळं सामान आणि तसं या सोसायटीच्या बेंचवरती बसायचं. हे लाईफ तुला जगायचं आहे? असा विचार करत आता ती हातामध्ये बॅग आणि सोसायटीच्या बेंचवरती बसून राहते. कोणीतरी आपल्याला बोलवा येईल, कोणीतरी आपल्याला सांगायला येईल की घरी चल म्हणून. या आशेवरती सावनी आता बसलेली असते. पण रात्र होते, तिला कोणीही बोलवायला येत नाही. थंडी वाजायला लागते, मच्छर चावायला लागतात, पण तिला कोणीही बोलवायला येत नाही. बराच वेळ ती खाली वाट पाहत असते, कोणीतरी येईल, काहीतरी करेल, मला वरती घेऊन जाईल. पण या वेळेला सावनीचा पूर्णपणे प्लॅन फ्लॉप होताना आपल्याला दिसत असतो. सावनीला कोणीही बोलवत नसतं. तोपर्यंत मुक्ता तिच्या आईच्या घरी आलेली असते आणि आईच्या घरी येऊन दिवेबत्तीच्या टायमिंगला रोज दिवाबत्ती करणं हा तिचा नित्यनेम असतो. आणि त्याच वेळेला ती आईला कॉल करते. हॅलो आई, कशी आहेस? म्हणजे इंटरनॅशनल कॉलवरून इतक्या सगळ्या गप्पा मारतेस तू माझ्याशी? यावरती तिकडून माधवी ताई सांगत असतात, हे बघ माझ्या घरामध्ये रोजच्या रोज दिवा लावतेस ना,
मुक्ता म्हणते, हो ग बाई, अगदी रोज मी तुझ्या घरामध्ये येते आणि रोज तुझ्या घरामध्ये मी दिवा लावतीये बरं का, व्यवस्थित पद्धतीने दिवा तुझ्या घरामध्ये लागतोय. आणि असं म्हटल्यावरती इकडे माधवी म्हणते, अगं स्वामींच्या इथे सुद्धा दिवा लावतेस ना तू? मुक्ता म्हणते, हो ग, स्वामींच्या इथे दिवा लावायला मी कसं विसरेन. असं म्हणत मुक्ता आता एक एक करत सगळ्या खिडक्या थोड्या वेळासाठी ओपन करते, कारण माधवी तिला सांगत असते की बंद दारं असतील, बंद खिडक्या असतील तर ब्लॉकमध्ये वास येईल. त्यामुळे मुक्ताचा नित्यनेम असतो, रोज यायचं, तिने सांजेच्या वेळेला छानपैकी खिडक्या खोलायच्या, मोकळी हवा आत घ्यायची, दिवाबत्ती करायची, थोडा वेळ बसायचं, आईला फोन करायचा आणि त्यानंतर पुन्हा जाताना सगळ्या खिडक्या बंद करून निघून जायचं. हा तिचा नित्यनेम ती करत असते. त्याच वेळेला ज्या साईडला सावनी बसलेली असते ती खिडकी ती ओपन करते आणि खिडकी ओपन करून ती पुन्हा एकदा आत दिवे लावण्यासाठी जाणार. तर त्याच वेळेला इकडे आता तिला सावनी बेंचवरती बसलेली दिसते. आता मात्र मुक्ताला धक्काच बसतो, कारण ही आधीची सावनी जर का असती तर एव्हा ना कोणत्या तरी मैत्रिणीकडे, कोणत्या तरी हॉटेलमध्ये किंवा अजून कोणत्या ठिकाणी आपली राहण्याची सोय हिने केलेली असती. पण आज मात्र सावनीच्या सोसायटीच्या बेंचवरती बसले. मुक्ताला जरा धक्का बसतो की या सगळ्यामध्ये हे काय आहे, हे नाटक आहे की हे काय आहे, हे मुक्तालाच कळत नसतं. आणि त्यावेळेला आई तिच्याशी बोलत असते, म्हणजे माधवी तिच्यासोबत बोलत असते. आणि मग मुक्ता म्हणते, आई ग, मी करते हा तुला नंतर फोन, मी लावते स्वामींच्या इकडे दिवा. असं म्हणत मुक्ता आता फोन ठेवते आणि सावनीकडे पाहत राहते. तर सावनी या सगळ्यामध्ये आता बेंचवरती डोकं टेकून झोपण्याचा प्रयत्न करत असते. सावनी बेंचवरती डोकं ठेवून झोपत असते, पण इकडे मुक्ताला खूप वाईट वाटतं. त्याच वेळेला माधवीच्या रूममध्ये आता आदित्य येतो आणि मुक्ता आंटी, अगं मम्मा कुठे आहे? मला ना मम्माची खूप काळजी वाटते, म्हणजे मी खेळून आल्यापासून मला मम्मा दिसलीच नाही. यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता म्हणते, बाळा ऐक ना, आपण तुझ्या मम्माला आणूया. यावरती आदित्य म्हणतो, एक काम कर ना मुक्ता आंटी, तू एक काम कर, या सगळ्यामध्ये माझ्या मम्मीला तू कॉल कर ना, मम्माला कॉल कर, म्हणजे कदाचित ती कुठे आहे ना हे आपल्याला समजेल. असं म्हटल्यावरती आता मुक्ता विचार करते, अरे बापरे, म्हणजे या सगळ्यामध्ये आत्ता जर का आदित्यने फोन लावला आणि फोन लावल्यावरती जर आदित्यला ती बोलली की मी इथे आहे, तर आदित्यला वाईट वाटेल, घरात उगाचच तमाशे होतील आणि मग काय करायचं. असं म्हणत मुक्ता थोडीशी गडबडते, पण आदित्य हट्टालाच पेटलेला असतो की तू फोन लाव. मग मुक्ताचा नाईलाज होतो आणि ती आता सावनीला कॉल करते. सावनीला आपल्या नंबरवरून ती कॉल करून देते. सावनी आता खाली बसलेली असते. मुक्ताचा कॉल बघितल्यावरती ती आता विंडोकडे वळून पाहते की मुक्ताने मला का कॉल केलेला आहे. तिला कळतच नाही की मुक्ताने कॉल का केलेला आहे. त्यावरती आता सावनी फोन घेते आणि हॅलो. त्यावरती आदित्य म्हणतो, मम्मा अगं मी संध्याकाळपासून घरी आलोय, तू मला कुठे दिसलीच नाहीस. मी सगळ्यांना विचारतोय पण कोणालाच इकडे माहीत नाही आहे की तू इकडे का नाही आहेस ते. मम्मा तू कुठे आहेस? असं म्हणत आदित्य आता इकडे सावनीला प्रश्न विचारायला लागतो. आता मुक्ता घाबरते की सावनी सांगेल की काय. त्यावरती नाटकी सावनी बोलायला लागते, अरे बाळा तुला कसं सांगू मी ना एका मैत्रिणीकडे आलेली आहे. मला जरा महत्त्वाचं काम होतं ना, त्यासाठी मी माझ्या फ्रेंडकडे आलेली आहे. यावरती आदित्य म्हणतो, फ्रेंड? कोणती फ्रेंड? तर आता सावनी सांगायला लागते, अरे ती अवंतिका आहे ना माझी मैत्रीण, अवंतिका आंटी माहिती आहे ना तुला, दरवेळेला आपल्या घरी यायची ती. तर तिच्याचकडे मी आलेली आहे. तिने मला बोलवलं होतं बरेच दिवस माझं काही जाणं झालं नाही ना, म्हणून मी तिकडे आलेली आहे. असं आता सावनी चक्क खोटं सांगते. सावनी इकडे खोटं बोलते. त्यावेळेला आदित्य म्हणतो, मम्मा तू कधी येशील? यावरती सावनी म्हणते, काळजी करू नकोस बाळा, लवकरच मी तिकडे येणार आहे. असं म्हणत सावनी आता फोन ठेवते. मुक्ताचं टेन्शन दूर होतं, म्हणजे ज्या सावनी काय सांगेल याचं तिला टेन्शन आलेलं असतं आणि आदित्य याच्यावरती काय विचार करेल हे टेन्शन आल्यामुळे मुक्ता जरा घाबरलेलीच असते. पण इकडे आता बाजू सावरून घेतल्यामुळे आदित्य विचार करायला लागतो की मम्मा येईल थोड्या वेळामध्ये. मुक्ता म्हणते, तू एक काम कर, तू छानपैकी फ्रेश होऊन घे, मी जेवायला वळते, तोपर्यंत तुझी मम्मा येईल सुद्धा काय माहिती. असं म्हणत मुक्ता त्याला समजवते आणि आता आदित्य जातो. तोपर्यंत इकडे आता सावनी विचार करते, वा वा वा,
काय आहे हे, म्हणजे इतका चांगोलपणाचा हा वागणं मला काही जमत नाहीये. हे मच्छर चावतायत, इकडे गरम होतंय आणि ह्या बेंचवरती मी बसून राहिले, पण ह्या कोळी कुटुंबातलं कोणी मला बोलवायला सुद्धा येत नाहीये. तोपर्यंत इकडे आता आदित्य फोन ठेवतो आणि मुक्ता आंटी मम्मा आली ना की तुम्ही मला सांगा असं म्हणतो आणि निघून जातो. तोपर्यंत मुक्ता विचार करते, नाही, त्या बालमनावरती खूप मोठा परिणाम झालाय. याला या सगळ्यामध्ये या गोष्टींची झळ नको लागू द्यायला, कारण आत्तापर्यंत त्या बालमनाने बरंचसं काही सहन केलेलं आहे आणि यापुढे आत्ता त्याला सहन करणं हे शक्य होईल मला नाही वाटत आहे. म्हणून आता ती सागरसोबत बोलण्यासाठी येते. सागरला मुक्ता म्हणते, सागर काही काम करताय का? त्यावरती सागर म्हणतो, काम म्हणजे अहो तुमच्याच क्लिनिकचं आहे ना सेटअप, त्याच्याबद्दल बघतोय. यावरती मुक्ता म्हणते, मला तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. सागर म्हणतो, या ना, बसा बसा, काय बोलायचंय तुम्हाला, बोला ना. यावरती मुक्ता म्हणते, मला सावनीबद्दल बोलायचंय. सावनीचा विषय निघाल्यावरती सागर म्हणतो, मी तुम्हाला बोललो ना, तो विषय सोडून तुम्हाला जे काही बोलायचं ते बोला, मला खरंच सावनीबद्दल बोलायचं नाहीये. यावरती मुक्ता म्हणते, मी एक गोष्ट सांगू का, मला असं वाटते सावनी खरंच बदलले का? यावरती सागर म्हणतो, बदलले म्हणजे तुम्हाला कशावरून वाटते? तिने ते वेश बदललाय म्हणून, मेकअप केलेला नाही म्हणून, साडीऐवजी साधा ड्रेस घातलाय म्हणून? अहो आतली बाई सावनीच आहे, तुम्ही तिच्या बाह्य वेशावरती का भुलताय? सावनी कधीही आयुष्यात बदलणार नाही. आता हे नवीन काहीतरी तिचं नाटक असू शकतं. मुक्ता म्हणते, मी खरं सांगू का, तर मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये हे तिचं नाटक वगैरे काय असेल आणि त्यामुळे आपण ना तिला घरात घेऊया. यावरती सागर चिडतो आणि मुक्ता, मी तुम्हाला याच्या आधी सुद्धा सांगितलेलं आहे की ही गोष्ट कधीही घडणार नाही आणि ही बाई कधीही सुधारणार नाही. त्यामुळे या बाईची तरफदारी करून आता तुम्ही मला काहीही सांगण्याचा प्रयत्न करू नका. मला ते काहीही पटणार नाहीये आणि या विषयावरती आपण पुन्हा बोलायला सुद्धा नको. असं म्हणत इकडे आता चिडलेला सागर मुक्तावरतीच राग काढतो आणि काहीही झालं तरी सावनीला घरात घ्यायला आपण तयार नाही हे तिला ठामपणे सांगतो. पण मुक्ता आपलं मात्र गोष्ट ऐकायला तयार नसते. मुक्ता त्याला मनवत असते. आता या सगळ्यामध्ये सागर आपल्या मतावरती ठाम असतो. आता पुढील भागामध्ये सागर खरंच तिला घरात घेणार का आणि मुक्ता परत एकदा जिंकणार का आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणार का, हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे.